नमस्कार. आपण कधी विचार केलाय का की नवीन घरात किंवा ऑफिसमध्ये जेव्हा वायरिंगचं काम होतं तेव्हा सगळं किती छान आणि चकाचक दिसतं, पण भिंतीच्या आतमध्ये ज्या वायर्स आहेत त्या खरंच तितक्याच सुरक्षित आहेत का? कारण हे तपासल्याशिवाय जर वीज पुरवठा सुरू केला तर ते खूप धोकादायक ठरू शकतं. चला, आज आपण याच तपासणीच्या काही सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या पद्धतींबद्दल बोलूया. साधा वाटतो ना हा प्रश्न, पण याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. कारण चुकीच्या वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतं, आग लागू शकते किंवा अगदी विजेचा गंभीर धक्का बसण्यासारखे मोठे अपघाती घडू शकतात. म्हणूनच वायरिंग वापरायला सुरुवात करण्याआधी तिची तपासणी करणं हे बंधनकारक आहे असं समजा. तर आपली वायरिंग सुरक्षित आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपण या 5 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी प्रत्यक्ष पाहणी, मग कंटिन्युइटी आणि पोलॅरिटीची तपासणी, त्यानंतर इन्सुलेशन टेस्ट, मग अर्थिंगची खात्री आणि हो, शेवटी जर काही समस्या सापडली तर त्यावर काय उपाय करायचा हेही बघू. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात सोप्या आणि पहिल्या पायरीने, ती म्हणजे प्रत्यक्ष पाहणी. यासाठी आपल्याला कोणतंही महागडं उपकरण लागत नाही, फक्त आपले डोळे आणि थोडीशी सावधगिरी पुरेशी आहे. आणि लक्षात ठेवा, ही पाहणी वीज पुरवठा सुरू करण्याच्या आधीच करायची आहे. आता हे सगळं दिसायला खूप सोपं वाटतं, पण हे खूप महत्वाचं आहे बरं का. जर एखादा कनेक्शन ढिलं राहिला तर तिथे स्पार्किंग होऊन आग लागण्याचा धोका असतो. आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेज वायर, म्हणजेच ज्यात करंट असतो ती नेहमी स्विचमधूनच जायला हवी. तसं नसेल तर विचार करा, तुम्ही स्विच बंद केलाय तरी उपकरणात करंट वाहतच राहील आणि साधा बल्ब बदलताना सुद्धा शॉक बसू शकतो. बरं, डोळ्यांना जे दिसलं ते तर आपण तपासलं, पण आता विजेच्या प्रवाहाचा मार्ग आतून खरंच योग्य आणि अखंड आहे का हे तपासण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी आपण काही महत्त्वाच्या इलेक्ट्रिकल टेस्ट्स करणार आहोत. कंटिन्युटी. आता हा शब्द ऐकून गोंधळून जाऊ नका. याचा सरळ अर्थ आहे अखंडता. असं समजा की वीज एका रस्त्यावरून प्रवास करतीये. हा रस्ता सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग आहे की मध्येच कुठेतरी तुटलाय हे तपासणं म्हणजेच कंटिन्युटी टेस्ट. कारण वायर जर मध्येच तुटलेली असेल तर आपलं उपकरण सुरूच होणार नाही. आता एक क्षण विचार करा, तुम्ही स्विच बंद केलाय पण तुमच्या उपकरणात अजूनही वीज खेळतीये. हे किती धोकादायक असू शकतं नाही का? असं तेव्हा होतं जेव्हा स्विच चुकून न्यूट्रल वायरवर जोडला जातो. अशावेळी उपकरणाला साधा हात लागला तरी जबरदस्त शॉक बसू शकतो. पोलॅरिटी टेस्ट हीच भयानक चूक टाळण्यासाठी केली जाते. मग ही टेस्ट करतात कशी? अगदी सोपा आहे. एक साधा टेस्ट लॅम्प वापरून ही तपासणी करता येते. जर मेन स्विच ऑफ केल्यावरही हा दिवा जळत असेल तर याचा एकच स्पष्ट अर्थ आहे, वायरिंगमध्ये खूप मोठी चूक झाली आहे आणि ती ताबडतोब दुरुस्त केली पाहिजे. चला, वायरिंगचा मार्ग तर योग्य आहे हे आपण तपासलं, पण त्या मार्गाला जे सुरक्षा कवच आहे ते मजबूत आहे का? हीच आहे इन्सुलेशन टेस्ट. म्हणजे वायर्सवर जे प्लास्टिक किंवा रबरचं आवरण असतं ते जर कुठे कमकुवत झालं तर शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा मोठा धोका असतो. याला आपण असं समजूया, आपल्या घरातल्या पाण्याच्या पाईपला जर बारीक छिद्र असेल तर पाणी बाहेर गळतं म्हणजे लीक होतं, बरोबर? अगदी तसंच जर वायरच्या आवरणाला काही दोष असेल तर वीज लीक होऊ शकते आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ही टेस्ट तेच लीकेज शोधून काढते. हे अगदी तसंच आहे. जेव्हा इन्सुलेशन चांगलं असतं तेव्हा ते विजेच्या लिकेजला खूप जास्त विरोध करतं, म्हणजे हाय रेझिस्टन्स. याचा अर्थ सगळं सुरक्षित आहे. पण जर इन्सुलेशन खराब असेल तर हा विरोध कमी होतो, म्हणजे लो रेझिस्टन्स. आणि ही धोक्याची घंटा आहे, कारण यामुळे वीज लीक होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकतं. आणि हा एक आकडा लक्षात ठेवा, 1 मेगा ओहम. मेगा म्हणजे 10 लाख, म्हणजे विजेच्या लिकेजला कमीत कमी 10 लाख ओहमचा विरोध असायलाच हवा. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आकडा जेवढा जास्त असेल आपली वायरिंग तेवढी जास्त सुरक्षित. आता शेवटची पण म्हणायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची तपासणी, अर्थिंगची. अर्थिंग म्हणजे आपल्या वायरिंगचा लाईफ कार्ड. जर उपकरणात काही बिघाड झाला तर अर्थ वायर तो सगळा अतिरिक्त करंट सुरक्षितपणे जमिनीत पोहोचवते आणि आपल्याला विजेच्या धक्क्यापासून वाचवते. ही टेस्ट हेच सुनिश्चित करते की हा लाईफ कार्डचा मार्ग कुठेही तुटलेला नाहीये. तर आपण सगळ्या तपासण्या करून घेतल्या, पण समजा यापैकी एखाद्या टेस्टचा निकाल चुकीचा आला, म्हणजे काहीतरी गडबड आहे. मग पुढे काय करायचं? घाबरून जायचं कारण नाही, कारण प्रत्येक समस्येवर उपाय असतो. मग ह्या वेगवेगळ्या टेस्टचे निकाल आपल्याला नेमकं काय सांगतात आणि त्यांवर उपाय काय आहेत? चला, हे आपण एका सोप्या तक्त्यामधून समजून घेऊ. हा तक्ता म्हणजे आपल्यासाठी एक रेडीमेड गाईडच आहे. जसं की
पोलॅरिटी टेस्टमध्ये स्विच बंद असूनही दिवा लागला का याचा अर्थ स्विचची जोडणी उलटी झाली आहे, ती लगेच सरळ करा. इन्सुलेशन कमी दिसतंय, मग आधी सगळी उपकरणं काढून पुन्हा तपासा. तरीही प्रॉब्लेम कायम असेल तर याचा अर्थ थेट वायरिंगमध्येच काहीतरी गडबड आहे. आणि हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. वायरिंगची तपासणी ही केवळ एक उपचारिकता नाही, तर ती आपल्या सुरक्षेची हमी आहे. कोणतीही नवीन वायरिंग तपासणी केल्याशिवाय वापरणं म्हणजे स्वतःहून धोका ओढवून घेण्यासारखं आहे. जाता जाता एक प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला नक्की विचारा. आपल्या घरातल्या किंवा ऑफिसमधल्या वायरिंगची व्यावसायिक तपासणी शेवटची कधी झाली होती? कारण लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल सुरक्षा ही दुसऱ्या कोणाची नाही, तर आपली सर्वांची जबाबदारी आहे. नियमित तपासणी करून आपण संभाव्य धोके टाळू शकतो. सुरक्षित रहा.